नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले धुळोबा मंदिर हे पाहण्यासाठी। हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण उज्जैननंतर या मंदिराचे महत्त्व आहे। हे मंदिर गर्द वनराईमध्ये डोंगराच्या कुशीत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रसिद्ध रामलिंग मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेले धुळोबाचे हे मंदिर। मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत। वरती जात असताना डेरेदार वडाचे झाड पाहावयास मिळते। त्याचबरोबर खूप सारी वानरे हे त्याच्यावर खेळताना दिसतात। मंदिराच्या सुरुवातीला देवाचा मानाचा पितळी वडा पाहावयास मिळतो। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सभामंडपामध्ये एक शिवलिंग, नंदी व चांदीच्या पादुका पाहायला मिळतात। तिथून पुढे पायऱ्या चढून गेल्यानंतर सुबक असा उंबरा पाहायला मिळतो। उंबऱ्यावरती गणेशाची पितळी मूर्ती आहे। व त्यानंतर आपल्याला काळ्या पाषाणामध्ये सुबक अशी धुळोबाची मनोहरी मूर्ती पाहायला मिळते। या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती अश्वारूढ आहे व देव उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असता देवांनी गावाकडे वळून पाहिले, अशा स्वरूपाची ही मूर्ती आहे। व देवाचा चेहरा पूर्वाभिमुखी आहे। याचा अर्थ असा की पंचकृषीकडे त्याची सतत कृपा व आशीर्वाद आहे। देवाचा गाभारा सुबक असा चांदीने मढवला आहे। यावरती सुंदर असे नक्षीकाम पाहायला मिळते। त्याचबरोबर देवाच्या डाव्या बाजूला ज्या भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्यांनी देवाला पितळी घोडे भेट म्हणून दिले आहेत। तेथील पुजाऱ्यांनी आम्हाला मंदिराविषयीची माहिती सांगितली, ती पाहू। नमस्कार, माझं नाव काशीनाथ गुरव। हे मंदिर आहे ते फार पुरातन आणि प्राचीन आहे। या मंदिराची आख्यायिका म्हणजे याचं मूळ स्थान शंकराचंच उज्जैन महाकालेश्वरात रूप घेऊन इथं धुळोबा म्हणून बसलेलं आहे। याचं अनेक मंदिर म्हणजे जत मुचंदी दरेकान तिथून इथं देव इथं आलेलं आहे। इथं याची यात्रा चैत्र महिन्यात अनुराधा नक्षत्रावरती भरली जाते आणि इथलं सासनकाठीचा मान तारदाळचं चौगले आणि पाटील यांच्याकडे आहे। तर पालखीचा मान सनगरे बंधू सोलापूर, पंढरपूर, कोकण या भागातील त्यांचा मान असतोय। परत म्हटलं तर इथं आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, परत कर्नाटक, महाराष्ट्रातले असंख्य भाविक येतात। प्रत्येक आमुष्याला इथं गर्दी असते आणि देवाचा वार रविवार असतो। मंदिरातून बाहेर पडत असताना भव्य असा सभामंडप आहे। तेथे यात्रेकरूंना बसण्याची व्यवस्था केली जाते। तेथून बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूस एक मोठी दीपमाळ देखील आहे। व दीपमाळेच्या पुढे एक जुनी धर्मशाळा देखील पाहायला मिळते, जशी रामलिंग मंदिराच्या वरच्या बाजूस पाहावयास मिळते। मंदिरातून खाली उतरत असताना श्री क्षेत्रपाल म्हसोबाचे मंदिर देखील पाहायला मिळते। ही होती श्री धुळेश्वर देवालयाची माहिती। व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा व यानंतर आपण पाहणार आहोत श्री अलमप्रभूचे मंदिर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो।